सुस्वागतम. कवयित्री, लेखिका आणि उपक्रमशील शिक्षिका कल्पना मलिये यांच्या कार्टो या मालवणी भाषेतील पहिल्याच बालकादंबरीचा प्रकाशन सोहळा संपन्न होत आहे. या प्रकाशन सोहळ्याला प्रमुख उपस्थित असलेले शिक्षकांचे प्रेरणास्थान, सेवाभावी व्यक्तिमत्व आदरणीय भाई चव्हाण. कार्टो या बालकादंबरीचे प्रकाशन ज्यांच्या हस्ते होणार आहे ते कवी, लेखक आणि मालवणी भाषेचे अभ्यासक प्राध्यापक वैभव साटम. या बालकादंबरीचे विवेचक कवी सिद्धार्थ तांबे, कवी लेखक प्राध्यापक मोहन कुंभार. या बालकादंबरीच्या लेखिका कल्पना मलिये. या प्रकाशन सोहळ्याचे उद्घाटक नाट्य दिग्दर्शक नाट्यकर्मी सुहास वरुणकर आणि या प्रकाशन सोहळ्याच्या सूत्रनिवेदक सुजाता टिकले. या सर्वांचे आम्ही आयोजकांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. चला तर पाहूया कार्टो या बालकादंबरीचा प्रकाशन सोहळा. रसिक मान्यवरांचा मी सुजाता टिकले सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. भावना जो आपल्या मनात तयार होत असतो आणि शब्दांच्या रूपात तो आपल्या ओठावर येतो आणि तेथून सुद्धा साकारता हा असता श्वास. यूट्यूबवर मालवणी शॉर्ट फिल्मचा धडाका लावणारे, मालवणी बोलणारे, ज्यांच्या नसा नसा अगदी अभिनयाला भुललेली असा ते आमचे कणकवलीचे नाट्यकर्मी आदरणीय सुहाजी वरुणकर यांनी ह्या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यासाठी ते व्यासपीठावर यावं अशी विनंती करते. सहज खेळता खेळता पाठीवरची पेन्सिल नाकात घातलोय आणि ती नाकातच अडकली होती. भयंकर प्रसंग. साखरबाईची पाचावर धारण बसली. बाईने चौथीतले 2-4 चौथीत घराकडे पाठवले. आई कामा टाकून धावत गेली. आजूबाजूची लोक सुद्धा जमली. कोण म्हणे ऑपरेशनचं उभ्या, कोण मला डॉक्टरकडे नाकात चमचा घालून पेन्सिल काढतो बा. पण इतक्या घोडा घेऊन जाणारे सदा काका येणे तिने माझ्या नाकात तपकीर धरले. फटाफटा शिंके येते, त्याबरोबर पेन्सिल पण बाहेर गेली. सुटका झाली बाबा. बाबांनी माझ्या नवीन दुहेरी वही आणि सस्पेन्शन हाडून दिले. तिथपासून नाकात हवेशिवाय दुसरा काय येत नाही. आकाशवाणी सिंधुदुर्ग केंद्रावर निवेदिका म्हणून काम करणारे बालसाहित्यिक, लेखिका, कवयित्री आणि उत्कृष्ट शिक्षिका म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कार्टो या अस्सल मालवणी कथा संग्रहाच्या लेखिका अर्थात दस्तूरबुद्ध कल्पना मलिये मॅडम, तुमच्या तोंडातून आम्हाला हा कार्टोचा जीवन प्रवास कसा झाला हे ऐकायला सर्वांना नक्कीच आवडेल. तर आज या कार्टाचं प्रकाशन असणार. तर आत्ताच टिकलेबाई सांगणारे बाबा कार्टो कसं जन्म घेतो तो सांगा झाला काय. तर मी कविता लिहित होतोय, ते कथा लिहित होतोय, ते लेख लिहित होतोय. गेली 24 वर्ष पोरांना काम करता करता हळूहळू अशी परिस्थिती येते का त्या बालमनाचे माझ्यावर काहीतरी परिणाम होऊ लागले. म्हणजे आमच्या मोठ्या माणसांचे बालमनावर होत ना, त्याचे ते बालमनाचे माझ्यावर परिणाम झाले आणि हळूहळू मी बालसाहित्याकडे गेले. अक्षरसृष्टी किंवा जो पहिलो कविता संग्रह जो असा तो पहिलीतल्या लहान पोरांसाठी असा अगदी पासून त्याच्यातली जी अक्षरं असत त्याच्यात असं लहान मुलांना पुस्तकं आवडतात. अर्थात ती पहिली जी पोरं असत त्याच्यामुळे ती फार कुठं सांगू शकायची नाही की हा पुस्तक कसा हा काय आहे छान आहे एवढाच सांगतो मी सोडतात. कधीतरी एखाद्या पोरातून कोण येतात माझा वर्षा काका बाई तुमचं पुस्तक वाचले मस्त. तर झाला काय, एका साधनपुरीची कथामालेच्या कथामाला मासिकासाठी दिवाळी अंकासाठी एक कथा होती. वासंतीताई देशमुखांची मला फोन येतो, मॅडम एक कथा द्या. बसलोय की काय डॉक्टर तिला काय माहिती म्हणजे मालवणीच देते. आणि ती जी पहिली कथा लिहिली तो सारखे तो परिचय असतो तो आता वाचण्यात घेऊन करा. ती कथा लिहिलं आणि जशी काय मी सगळ्यावर पसरवलंय बघे कथांना. तर सगळ्यात पहिलं जो मला रिस्पॉन्स मिळतो तो आमच्या मालवणचे लेखिका वैशालीताई पंडित त्यांनी सांगितलं कल्पना तू काय ह्या मोठा पात्र गावलेला तो
गेला तर लिमिट केली. आता तुम्ही म्हणशाल मागाशी आईस माझी जेव्हा जेव्हा आईशी मी वाचून दाखवते ना त्यातलं काहीतरी हो या खायचं सांगतं या अमक्यान केलं अगो ह्या भावाशी घालून तुझ्या अगो नाकात पेन्सिल तरी घातलेली तमक्यान घातलेली असा आई मला काही नाही होता. तर ह्या झाला असा आणि जाजा काय माझ्या आवची होती झाला जादा काय माझ्या भावंडाने केला. आता सगळा जवळजवळ तो तुम्ही गेला थोडे माझे कोडी असेल थोडे भावंडांचे कोडी असेल असा करून ना यात पात्रच राहतात. कार्टून म्हणजे काशीनाथ रंगात टोपले. आता होता काय आपल्या भागात मालवणी भागात जो पोर अगदी अवदांड असा जो लय त्रास देते त्याका या म्हणतो आम्ही काय मेल्या कारक्या सोडून बस कारक्या त्रास देऊ नको. आता माझी जी सासू होती ना ती कायम तळ्यात मेलो काढतो त्रास देतात. तर त्यामुळे तो काढतो येऊ शकतो फिट बसतो तो डॉक्टर का त्याच्याशिवाय दुसरा नाव सुचाच नाही. आता त्या काशीनाथ रंगनाथ टोपले हा तुम्ही का त्याचं नावाचं एक हे केलं म्हणजे काय त्याचं संक्षिप्त नाव करून त्याचं एक हे करून टाकलेलं आहे. तर अशा प्रकारे तो काढतो हळूहळू मनांतर करू लागतो आणि तसे थोडे कथा लिहून तसे आमच्या ऋग्वेद मासिकाच्या सुभाष त्यांकडे पाठवले. ते जर कुशल झाले काय वाढली आता भारीच झाला काय मी विशेषांक काढतोय आणि जसो विशेषांक काढल्याने तसं आणखी काढतो माझं जनमानसात पडतो सगळ्यांना कळलो काय आता मोहन कुंभार सर असं तर मोहन कुंभाराच्या हस्ते त्याचा प्रकाशन झालेला होता त्या अंकाचा विशेषांकाचा आणि त्यामुळे अधिक अपेक्षा वाढली लोकांची की बाबा मालवणीतून निकाल नाही. दुसरी गोष्ट बाल साहित्यात फार असा काय गंभीरपणे लिहिला जात नाही आणि बाल साहित्यात बालमनाची पकड घेऊन लिहिला जावा अशी जी हे असतं अपेक्षा असतात त्या सगळ्या अपेक्षेला कधी तो काढतो उतरवतो. त्याच्यामुळे काढल्याचा पुस्तक घेऊन जा अशी फार मोठी इच्छा अपेक्षा लोकांकडून योग लागला आणि त्यावेळी मी त्या कार्ट्यात हळूहळू अजून सजवत गेले आणि मी ना विचार करतो बाबा हो थांबतो बाबा हो किंवा काय थांबव नेमक्या काय थांबावया. तर त्या बाबतीत माझ्या मासिक ऋग्वेदचे संपादक सुभाष विभू त्यांनी एकच सांगले बाई लिहित सुद्धा ज्या दिवशी थांबायसारख्या वाटतात त्या दिवशी थांबा त्याच्या दुसऱ्या दिवशी लिहू नका. आणि खराच कसं झाला ज्या दिवशी मी थांबले त्या दिवशी थांबले त्यानंतर पुन्हा हातात घेण्याचा विषय पण नाही आणि दुसरी काय त्याच्यातून सुचना पण नाही. अशा प्रकारे तो काढतो एक सलग झरझर माझं लिहून झालो निवांत जसं झालो तसं मी तो आपण विभूती सरांकडे सोपवलं आहे. पण मधल्या काळात जरा लॉकडाऊन म्हणा काय म्हणा अशा अनेक अडचणीवर मात करून काढतो माझं कवडत आता बाहेर गेलेलो असा ह्याच्यात मला लय मोलाची जी मदत झालेली असा मासिक ऋग्वेद प्रकाशन आजरावाल्यांची त्याच्यातली जी काय सगळी टीम होती माझी सुतार असतील पुष्पलता गुळसे असतील पूजा नारेकर मॅडम असतील किंवा इतर सगळ्यांची जी काय मला फार मोठी मदत झालेली असा माझे मित्र देखील फारूक काजी असा त्या सगळ्यांनी फार मोठी मला मदत केलेली असेल आणि त्यांनी मदत केल्यामुळेच मी हरिसर येऊ शकलेला असेल. त्यामुळे जो कार्टून जो हा तो जन्मात घालण्यामागे किंवा निर्मितीमागे मी एकटाच नाही असेल सगळ्यांचा हातभार लागलेलोच असा आणि कार्टून जन्मात घातल्यानंतर त्याचा जाता पुस्तक तुम्ही बघशातच थोड्या टायमात त्याचा मुखपृष्ठ जा असा आणि आतली जी चित्र असं सगळं नंतर बघून गावतरीच तर ती सगळी आपलं पुण्याचं माझं जो मित्र हा चित्रकार ओंकार महामुनी त्यांनी माका व्यवस्थित डिटेलवार करून दिले. ते का मी काही एक सांगू काही एक नाही त्याच्याकडे जसा होता माझ्याकडे ब्लँकची पी सेंड केलं बाबा ऐका वाच बघूया तरी काढतोय घरा मालवणी पुस्तक वाच घेता की नाही लोकांना पुण्यातल्या माणसांच्या त्या पुस्तक तुला वाचून त्याच्यावर व्यवस्थित मागं प्रतिक्रिया दिल्या बाबा पुस्तक कसा वाटला काय वाटला आवडला छान झाला काय झाला आणि त्याच्यानंतर त्यांनी चित्रा काढून घेतल्या आणि तुमचा ती चित्रा कशी काय ठरवत अशा प्रकारे एक सगळ्यांचा हात लागला आणि ज्यावेळी पुस्तक सगळं लिहून झाला पुस्तक लिहिलं वाईट म्हणतो तरी पाठी आशीर्वाद लागता ना त्याच्याशिवाय पुढे जाऊ म्हणा ना आणि केला करा पण बाबा कसा झाला आता काय मग माझी कोण काय करू किरण काय करू तर माझं मित्र किरण येले म्हणालो चांगला असता का हो तुम्ही उलट म्हणजे चांगलाच आणि एक दोन कथा मी काय वाचले ते चांगले तू असाच विजयाताई वाढायला सांगतो काय म्हणजे विजयाताई कोण मी कोण
बाबा मोठा ना माझ्यात काय बाबा डेअरिंग नाही कोणतरी कर काय असतं ते सांगू. डॉक्टर विजयाताई वाड तुला माहितीच असतील, बाल साहित्यात फार मोठं नाव आहे त्यांचा. आणि आपली अभिनेत्री विश्वेश्वरताई वाडांची आई फोन उचलल्याने आणि तो मृदू आवाज माझ्या अंगाला मऊ 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 आवाजाची बोलायला लागले ना, काय मी पण विरगाळलं. माका काय सांगू नका, माका आशीर्वाद होतो तो पस्तावना होईल दिली. माका फक्त स्क्रिप्ट पाठव मी देते. अशा प्रकारे त्यांनी सुद्धा माझा मोठं मानाचा आशीर्वाद दिल्याने त्यानंतर बरीच तिची रिडिंग करूची लागली, काय करायची लागली. तर त्यांनी मालवणी भाषा असा आणि मालवणी भाषेची भाषा मी या बोलतोय पण तुम्ही विवाह वाचलास काय तुमची पाचार धारण बसलीच बोलू समजा. त्याच्यामुळे मी जर लिहिलंय तर 100% जर पहिला लिहिलंय तसं शेवटपर्यंत बोला नाही. त्याच्यावर संस्कार म्हणा काय म्हणा करूच लागला. तर त्या कामात मला फार मोठी मदत केल्याने ते आपले नांदगावचे कवी डॉक्टर अनिल कांबळे फार मोठं मला त्यांनी हात दिल्याने. त्यानंतर तिथलं काय आशय असतात त्यातला काही ध्यास असतात त्याच्यासाठी माझ्या पाठीशी लावले. आपले संस्कृतांचे साहित्यिक शिक्षक कवी आणि माझे मित्र कीर्तवर परब सर त्यांनी सुद्धा मग मला हात दिल्याने काय भया काय नको व्यवस्थित अगदी बैजवर बसवून दिल्याने जा खरा का खरा सांगल्याने तरी काय गय ना या नको काढा नाही झाला. अशा प्रकारे सुद्धा त्यांनी मला चांगलं मला हात दिल्याने आणि त्याच्यामुळेच आता लोक काढतो सटाण सटाण तुमच्यासमोर बोललेलो असं. आता आजपासून मी सांगते तुला तो काढतो माझ्या आता नवाचो नाही तो पूर्ण आता तुला सोडलेलो असा खेळाडूला तुम्ही आता कसं खेळवायचो कसं उठे सर हे करायचो बाळगायचो तुम्ही बघा. आणि मला अपेक्षा नक्कीच काका वाटता वैभवची मालवणी भाषेची ही पहिलीच कादंबरी असेल बाल कादंबरी आणि त्याच्यामुळे मला स्वतःचाच अभिमान असा का बाबा मी असं काहीतरी करतोय. पण अभिमानासोबत माझी जबाबदारीची मला जाणीव असा की मी जा केलंय कितपत माहीत ना तशी भीती असा पण म्हाका नक्की माहीत असा तुम्ही सगळीजणां पुस्तक मागवतलात वाचतलात. आता मागवतलात की वाचतलात म्हणटाना पोटात डोळो येता कित्या माहिती हो म्हणता 845 पुस्तकां संपली. म्हणता 1845 पुस्तकां संपली. थोडी प्रकाशकांनी आपल्याक ठेवल्यानं वायस करून म्हाका दिल्यानं मारा मारत असता. म्हणून काय करूचा आता तुम्ही बघा दुसरी प्रत हाडूची काय तुमच्या असा वाचक ठरवलं माझ्या हातात काही एक राहिलेला नाही. त्याच्यामुळे त्या पुस्तक आता मी आजपासून तुमका दिलाय त्याची सगळी सुद्धा सांगितलेली असेल का आता तुम्ही बघूच आहात. त्यातली पात्र अवतेमध्ये तुमच्या असंच काय त्या कार्ट्यान म्हाका वर्ष 2 वर्ष सतवल्या इतक्या सोप्या नसता लिहिला. आज लिहिला ना तो कोणतरी एखादी अरे लोक काढतो हय गेलो तर मागतो असा खय गेलो काय अशा प्रकारे त्यांनी ती माझी छळवणूक केलेली आहे. त्या छळवणुकीतून आज माझी सुटका झाली एवढाच झालेला असा बाकी काही एक झालेलं नाही. तर आजपासून त्या पुस्तक तुमच्या स्वाधीन करत आहे आणि तुमच्या सगळ्यांना लाख धन्यवाद देतो. कल्पना मलयेंनी कार्टोच्या रूपानं मराठी भाषेला एक नवा बालनायक दिला आहे. खरं म्हणजे तो मराठी भाषेला नाही मालवणी भाषेलाही दिला आहे. मालवणी भाषा ही मराठीची बोलीभाषा मानली जाते. पण या मालवणी भाषेचा गोडवा आणि ठसका जगावेगळा. या मालवणी भाषेला सातासमुद्रापार नटसम्राट मच्छिंद्र कांबळी यांनी नेलं, महाराष्ट्रातल्या घरोघरी पोहोचवलं. त्या मालवणी भाषेत आज एक नवा बालनायक येतोय. या बालनायकाचं नाव आहे कार्टो. कार्टो उर्फ काशीनाथ रघुनाथ टोपले. काशीनाथ रघुनाथ टोपले हाच नायक मालवणीचा एक नवा बालनायक. तोच कार्टोच्या रूपानं येतोय. तो जसा मालवणीचा बाज घेऊन येतोय, मालवणीचा ठसका घेऊन येतोय, तसाच त्याचा नटखटपणा, त्याचा अवखळपणा, त्याचा व्रात्यपणा आणि त्याच्या कुमार जीवनशैलीचे सर्व अनुभव घेऊन येतोय. हा मुलांना तर आवडेलच, पण त्याचबरोबर मालवणीसह मराठी बोलणाऱ्या सर्व थोरा मोठ्यांना आवडेल याची मला खात्री आहे. कल्पनावाला यांचं हे यश आहे की त्यांनी मालवणी भाषेतील हा बालनायक
लिहिला मालवणीतून, पण तो प्रत्येक मराठी घरापर्यंत पोहोचेल अशी त्याची रचना केली. कारण बालकुमारांच्या ज्या अवखळ लीला साऱ्यांना आवडतात त्या अचूक शब्दात आणि अचूक लहेजात त्यांनी पकडलेल्या आहेत. आज या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होताना मला विश्वास आहे की ही आवृत्ती हातोहात संपेल. याची कारणं दोन. एक, कल्पना मलेंनी हे पुस्तक अप्रतिम लिहिलंच आहे, पण त्याचबरोबर या पुस्तकाची जी प्रकाशन संस्था आहे ती आहे मासिक ऋग्वेद चिल्ड्रन रिलीफ फंड आजरा. मासिक ऋग्वेद चिल्ड्रन रिलीफ फंड गत 10 वर्ष मराठीतून अनेक अल्पमूल्य पुस्तकं प्रकाशित करत आहे. ही सारी पुस्तकं मुलांच्यासाठी, कुमारांच्यासाठी, किशोरांच्यासाठीच उपयुक्त आहेत. या पुस्तकांची किंमत अवघी 15 रुपये आहे. आजऱ्यात येऊन घेऊन गेलात तर अवघी 10 रुपये. कार्टोसारखं जवळजवळ 100 पानी पुस्तक मुलांच्यासाठी 15 रुपयात आम्ही देतो आहोत. हा व्यावहारिकदृष्ट्या तद्दन वेडेपणा आहे. पण का करायचं हे सारं? हा प्रश्न नेहमी मनाला आणि समाजातील काही घटकांना पडत असतो. याचं उत्तर फक्त एक आणि एकच आहे. बालकांच्यात वाचन संस्कृती रुजावी म्हणून हा गत 10 वर्ष खटाटोप चालू आहे. त्याला तुम्ही वेडेपणा म्हणा वा अज्ञज्ञ म्हणा, आमची काहीच हरकत नाही. कल्पना मलेंनी या यज्ञात, या साहित्य यात्रेत आपली आणखी एक समिधा अर्पण केली आहे असं आम्ही मानतो. जी समिधा मालवणी भाषेचं तेज पण घेऊन येते. म्हणूनच हे पुस्तक बालकुमारांना, साहित्यरसिकांना आणि मराठी बोलणाऱ्या आणि मालवणी बोलणाऱ्या दोघांनाही आवडेल याची मला खात्री आहे. अवघ्या 15 रुपयात मिळणारे हे पुस्तक हातोहात संपून जाईल याचा मला विश्वास आहे. कदाचित प्रकाशन सोहळा होत असतानाच याची आवृत्ती संपेल याच असेही वाटते. हे सारे श्रेय कल्पना मलेंना जाते. मालवणी भाषेत त्यांची लेखणी यापुढेही कार्यरत राहू आणि याचबरोबर त्यांनी मराठी भाषेतही काही नवीन नायक, काही नवीन साहित्यकृती मुलांच्यासाठी द्याव्यात अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो आणि मी थांबतो. जय हिंद. आदरणीय वैभवजी सातव यांना विनंती करते की त्यांनी आपले शुभ हस्ते कार्टोचं प्रकाशन करावं. असं मी मराठी सारस्वतातर्फे जाहीर करतो. प्रभुत्वाने आणि मनाने मोठे असलेले आमचे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे नेते आदरणीय भाई यांना त्यांचं मनोगत व्यक्त करण्याची मी विनंती करतो. मित्र, आपल्या सगळ्यांना माहिती की आमची पिढी जे बालपण जगली ते बालपण आपण आपल्या मुलाला, नातवंडांना देऊ शकतो. मला तर असं वाटतं की अलीकडच्या या लहान मुलांना, बालकांना बालपणच नाही. बालपण म्हणजे काय असतं हे समजणं त्यांच्या कक्षेच्या बाहेर आहे. कारण आम्ही आई वडिलांनी, आम्ही आई आजोबांनी आमच्या मुलांना अंगणाच्या जवळ गेली. फार मोठं नुकसान आपल्या पिढीचं. तर बालपण म्हणाल तर आमची पिढीसुद्धा खऱ्या अर्थानं ग्रामीण भागात जन्मलो म्हणून बालपण. आमचा जन्मसुद्धा जर शहरात झाला असता तर कदाचित या निम्म्यानेही बालपण आम्हाला अनुभवता आलं असतं. काही सांगतो. कल्पनाचं हे कार्टो वाचताना जसं कल्पनानं म्हटलं की अनेक खोड्या
ती कदाचित मी केल्या, माझ्या भावाने केल्या असेल. तशाच्या आणि याच्याही पलीकडच्या आणि थोड्या माझ्या वेळासोबत ठेवून गेल्या. आणि त्यामुळे तिचं पहिलं प्रकरण वाचण्यात तरी मी वाचूच शकतो नाही. तर ते वाचत असताना मी माझ्याच बालपणामध्ये गेलो. आणि दुर्दैवानं म्हणून की अलीकडच्या मुलांना हे कळतही नाही. अनेक घोड्या अशा प्रकारच्या या पुस्तकात वर्णन केलेले आहे की आमच्या मुलांना त्या परिकथा वाटल्या, अशक्यातल्या गोष्टी वाटाव्या. पण हे सहज शक्य होतं की तेव्हा बालपण जिवंत काही का असे ना, पण कार्ट्याच्या उत्पादन कल्पना बालपण म्हणजे काय हे लहान मुलांसमोर मांडतोस. एक अमूल्य अशा प्रकारची मिठाई त्या मुलांच्या समोर ठेवलीस. आम्हालाही म्हाताऱ्यांना बालपणात घेऊन गेलीस. मी तुला मनपूर्वक शुभेच्छा देतो. खरं तर धन्यवाद देतो पाहिजे. कारण बालपणातल्या रम्य आठवणी जेव्हा आठवतात तेव्हा किती सुखानं आपल्या समोर दुःख बाजूला होतात. हे ज्यांना बालपणातल्या आठवणी आहेत त्यांनाच पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो की आमच्या या कल्पनाच्या कार्टूनला आशीर्वाद देण्यासाठी आपण सर्व मोठी मंडळी या ठिकाणी आला. या पुस्तकाच्या आवृत्त्या जर अनेक वार निघाव्यात. पण त्याही पलीकडे अशा प्रकारचं याहीपेक्षा उच्च दर्जाचं लिखाण कल्पनाच्या हातून हवं. आणि साहित्य क्षेत्रामध्ये माझ्या एका प्राथमिक शिक्षिकेचं नाव उज्ज्वल व्हावं, झळकावं. तसं आमच्यामध्ये किंवा या ठिकाणी सरिता पण बसलेल्या सगळ्यांचं नावं घेतली की खूप चांगली माणसं माझ्या प्राथमिक शिक्षकांच्या समूहामध्ये आहेत. तुम्ही लिहा आणि अनेकांनाही लिहिते करा अशी अपेक्षा करतो. कवी प्राध्यापक आदरणीय मोहनजी कुमार. मी मोहनजी कुमार यांना विनंती करते त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. त्याचं कार्टूनमधल्या कथा वाचल्या तर आजच्या मुलांना त्या परिकथा वाटते. गोष्ट खरी आहे. आपण ज्या काळामध्ये जगलो, आपण ज्या काळामध्ये शिकलो, आपण ज्या काळामध्ये शाळा नावाच्या गोष्टीची शाळा करून टाकली होती, ती सगळी या पुस्तकामध्ये लेखनामध्ये आणलेली. हे सगळ्या कथा छोट्या छोट्या वाचत असताना ही थोडीशी स्वगताकडे जाणाऱ्या कथा नका. स्वगत म्हणजे एखाद्या व्यक्तीने स्वतःहून सांगते की ते मले मॅडमने एक चांगल्यापैकी लेखन करताना स्वतःकडे काही त्याचं न गेलं ते कार्टूनकडे देऊन टाकलेलं आहे. म्हणजे आपण काही सांगायचं नाही, तो सगळं सांगतो काय चाललंय ते. आणि शाळेच्या अवधीत होती, कुटुंबाच्या अवधीत होती, गावाच्या अवधीत होती, तो गावाच्या सांगणाऱ्या गोष्टी आहेत त्या तो व्यक्त होतोय. आणि ज्या काळातल्या ह्या कथा तो व्यक्त होतोय कार्टून, त्या सगळ्या आम्ही अनुभवलेल्या आहेत. ज्या गोष्टी या पुस्तकात मॅडमने व्यक्त केलेल्या आहेत त्या कुठल्याच गोष्टी आम्ही केल्या नाही असं त्या पुस्तकात नाही दिसत. तो काळ असा असता की त्या गोष्टी आपोआपच आपल्या रुजत होत्या आणि आपण ते फार छानपैकी जगलो होतो. सगळ्यांना आठवण असेल की शाळेत जातानाच्या गोष्टी, शाळेतल्या गोष्टी, शाळेतून येतानाच्या गोष्टी, मित्रांमध्ये काय चालणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी ह्या वैभव साठवणे आत्ता आपल्या एका ललित लेखनाच्या पुस्तकामध्ये या सगळ्या गोष्टी व्यक्त केलेल्या आहेत. ज्यामुळे पोलीस पुस्तकपणे हे त्याचं हल्लीच पुस्तक प्रकाशित झालेलं आहे आनंद. तर अशा प्रकारचं हे लेखन करणाऱ्या आपल्या चित्रदुर्गातल्या कवयित्री आणि लेखिका खूप सिद्धस्थपणे लिहित आहेत. आपली मालवणी भाषा जी आहे त्या आता मालवणीमध्ये काम करणाऱ्या आपल्या अभयशिक्षक परिस्थिती त्यांना माहीत असेल की एखादं वाक्य मालवणीतलं बोलत असताना आपल्याला काय सायास करायला लागतं. प्रेक्षकांच्या समोर जाताना मालवणीतून बोलत असताना कशा पद्धतीने व्यक्त व्हावं लागतं. मग असे मलेदारण पण म्हणाले की तुम्हाला मालवणीत बोलायला बरे वाटते, व्यक्त बोलताना बरं वाटतं. म्हणजे तुम्ही जेव्हा लिहायला बसता ना तेव्हा तुम्हाला कळतं की मालवणी किती कठीण आहे. बोलताना ती खूप गोड वाटते, पण लिहिताना तुम्ही अगोदरचं लिहिलेलं पुढे पुढे विसरत जातं. अशा पद्धतीचे ते मालवणीकडे काम करायला लागतं. मी कोकणीमध्येही
कोकणी गोव्याची जी आहे त्या कोकणीमध्ये मी आकाशवाणीवर निवेदनही केलेलं आहे, म्हणजे आकाशवाणीवर कोकणीमध्ये. पण ती भाषा लिहिताना आपल्याला फार त्रास होतो म्हणजे त्या स्पर्शव वेदना असतात असंही म्हणायला त्याची जास्त वैभव साठवजी यांना माहिती असेल की त्याच्यात संशोधनाचं काम फार मोठ्या पद्धतीने चाललेलं आहे. आपल्या सिंधुदुर्गातल्या बरेच लोक त्याच्यावर काम करत आहेत वगैरे वगैरे. पण कार्टो गेल्या वर्षी पण मी म्हटलं होतं की एका विशिष्ट पद्धतीने तो टी व्ही मालिकामधून वगैरे यावा. अरे एवढ्या जबरदस्त कथा आहेत छोट्या छोट्या, एवढं जबरदस्त आपलं जे जगणं होतं जुनं म्हणजे आपल्या काळात, ते जर आजच्या बालिकांसमोर आलं, प्रेक्षकांसमोर आलं बालिकांच्या माध्यमातून, तर ती एक चांगली गोष्ट होऊ शकते. बोलता बोलता मल्ल्या मॅडम म्हणाले की ही आपल्या मालवणीतली पहिली कादंबरी असेल. त्याच्यापूर्वी सिंधुदुर्गातल्या लेखकाने आणि कवयित्रीने बडबड गीतं लिहिलेली, त्याच्यामध्ये ज्ञानदा आसाळकर असतील, प्रवीण बांदेकरांसह खालच्या बांधला समकालीन आमचा मित्र हा शुद्धस्थ लेखक यांनी सुद्धा सुरुवातीला चिंटू चुळबुळे नावाची कादंबरी मराठीमध्ये लिहिलेली आहे आणि ती सुद्धा चांगल्यापैकी त्यावेळी चालली होती. असे बरेच लिहिणारे आता मराठीत लिहिणाऱ्या ज्या मला वाटतं काही पंडित मॅडमांनी पण लिहिलेल्या आहे, वृंदा कांबळेंच्या पण अशा काही छोट्या छोट्या गोष्टी मराठीमधून आहेत, पण मालवणीमधून शुद्धस्थपणे लिहिली गेलेली पहिली गोष्ट. आणि मी म्हटलं तसं की मले मॅडमांनी आपल्या हातात काय ठेवलं नाही, सगळं कार्टूनकडे दिलेलं आहे. तुझे काय सांगशील ते खरं आणि ते खऱ्यापैकी लिहिलेलं आहे. त्यांनी आपले अनुभव आता व्यक्त केले की आई म्हणजे बघा हा आहे, हा असाच होता. पण एक गोष्ट तुम्हाला सांगायची म्हटली तर आम्ही जे उद्योग करत होतो त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये कुर्ले आलेले आहे, व्हाळातलं वागण आलेलं आहे, शाळेतलं वागण आलेलं आहे. नुसते आम्ही खडूच नाकात घालत नव्हतो, तर नाकात जे काय असतं ते बाहेर काढून एक पोटात घालत होतो. अशा प्रकारची ती त्यावेळेस जन्म होतं ते होतं. एवढंच नाही तर त्यावेळी वेळ आवडण्याचं गावामध्ये फॅड फार होतं, म्हणजे वेळा हा प्रकार फार चालायचं. आता वेळ आपल्याला कुठे दिसत नाही, पण एक कुठेतरी आम्ही घराकडून बघून जायचो, सगळी साहित्य घेऊन जायचो आणि पुण्याच्या पानामध्ये त्यावेळी वेळा वळल्या जायच्या. पुण्याच्या पानामध्ये तंबाखू घालायचा आणि त्याच्यामध्ये त्या वेळा वळायच्या, फार मोठ्या वेळा बसायच्या, त्या आम्ही बघून जायचो. आणि शाळेत मधल्या सुट्टीत किंवा शिक्षक यायच्या आधी किंवा शिक्षक गेल्यानंतर आम्ही थांबायचो आणि या वेळा वळायचो, ते शिरजवायचो आणि त्याचं कॉम्पिटिशन चालायचं. काय कॉम्पिटिशन चालायचं तर तोंडातून दूर आत घ्यायचं आणि नाकाने बाहेर सोडायचं. तर अशा प्रकारचे सगळे खेळ त्यावेळी आम्ही केलेले होते आणि ते सुद्धा आता कधी कधी आठवले की आपल्याला दिसत होतं आपण किती बाळगतपणे तेव्हा वागत होतो आणि कशी आपली डेव्हलपमेंट इथपर्यंत झालेली आहे वगैरे वगैरे. या सगळ्या गोष्टी त्या पुस्तकाच्या रूपाने परत एकदा आठवतात. असो तरी सुद्धा मी पुन्हा एकदा मले मॅडमांना या पुस्तकासाठी खूप शुभेच्छा देतो. ते पुस्तक चांगल्या पद्धतीने सर्व शाळांतील मुलांमध्ये पोचलं पाहिजे. मला वाटतं त्यांचं अक्षरदोस्ती हे पुण्यासारख्या शहरामध्ये चांगल्या पद्धतीने गेलेलं आहे. पुण्यातल्या काही शाळांमध्ये हे पुस्तक वाचलं जातं, पण त्याचं भविष्यात जेव्हा तरी विचार होईल की याचा अभ्यासक्रमामध्ये किंवा विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी ते पुरस्कृत केलं जावं, अशा प्रकारची शक्यता दाखवता येत नाही, कारण की आजची गरजेची गोष्ट आहे. पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आपण सर्वांनी मला 4-5 मिनिटं सहज केलं त्याबद्दल आपल्यालाही धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद. त्यांनी जे नाव दिलेलं आहे कार्टो ते सुद्धा अतिशय वेगळ्या पद्धतीचं आहे. काशीनाथ रघुनाथ टोपले असं त्या मुलाचं नाव आहे आणि त्या तीनही नावांमधली पहिली हल्ल्याक्षरं घेऊन त्यांनी कार्टो बनवलेला आहे. आता कार्टो हा म्हटल्यानंतर आपल्या मालवणी भाषेत अतिशय ज्वाड प्रवृत्तीचा असा पोरगा, असं फुल असं म्हटलं आपण एखाद्या मुलाच्या पाठी शिक्षक किंवा आपण सगळेजण किंवा आई वडील सुद्धा त्याच्या पाठीवर धपाडत गेल्या कार्ट्या तुका समजत नाही का असं म्हणून असं आपण म्हणून त्याला समज देण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे कौतुकाची थाप ही अपेक्षित असते मुलाला, परंतु कौतुकाची थाप न पडता त्याच्यावरती शिक्षेची थाप पडत असते. आणि म्हणून या कादंबरीच्या माध्यमातून कवयित्री कल्पना मले यांनी मुलांचं एक वेगळं विश्व या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे.
प्रत्येक मूल हे एक स्वतंत्र अशा प्रकारचं व्यक्तिमत्व असतं. त्याच्या अंतरंगामध्ये अनेक चांगल्या गोष्टी विकसित होत असतात आणि या विकसित होणाऱ्या गोष्टींना पाठिंबा देण्याचं काम पालकांनी, आईवडिलांनी, भोवतालच्या शेजाऱ्यांनी आणि शाळेत गेल्यानंतर शिक्षकांनी आणि समाजाने सुद्धा करायचं असतं. याचं भान हे या चारही घटकांना पुरेसं असत नाही आणि म्हणून पुढच्या काळामध्ये जी पिढी निर्माण होते त्या पिढीमध्ये वेगळ्या प्रवृत्तीची माणसं निर्माण होतात. म्हणजे जर एखाद्या मुलाला विकसित होण्यासाठी सुयोग्य अशा प्रकारचा भौताल आपण दिलं नाही तर त्यातून समाजामध्ये नवे गुंड तयार होतात आणि ते समाजाची डोकेदुखी ठरत असतात असंही आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून एका संस्कारच्या वयामध्ये कुटुंब, समाज, शाळा यांनी मुलांमधल्या सर्जक शक्तीचा योग्य वापर केला पाहिजे आणि त्यांना विधायक कार्य करायला प्रवृत्त केलं पाहिजे. नेहमी त्यांना जर शिक्षेच्या स्वरूपामध्ये आपण पाहत असतो किंवा तू हे करू नकोस. दुसरी गोष्ट काय की मुलांना दोन प्रकारे छळलं जातं. बाल गुन्हेगारी घडते असं आपण म्हणतो, कारण बाल गुन्हेगारी घडण्याला अनेक कारणं आहेत. पौगंडावस्थेमध्ये जेव्हा मुलं येतात तेव्हा त्यांची द्विधा अवस्था होत असते की एका बाजूला एखाद्या मुलाने एखादी काही कृती केली, त्याला आवडणारी गोष्ट केली तर आपण सगळेजण त्याला दूषण देत असतो आणि तो काहीतरी अनोखं काम करतो आहे जे त्याने करायलाच नको होतं अशा प्रकारचं काम करतो असं समजतो आणि त्याच्या पाठीत झपाटा लावतो आणि त्याला म्हणतो अरे अजून तू लहान आहेस. पण जेव्हा एखादी कृती तो करायला जातो आणि ती त्याला आवडत नसतं, म्हणजे आईला किंवा बाबांना किंवा लोकांना वाटतं की या पोराने असं असं केलं पाहिजे म्हणून ती कृती त्याच्याकडनं आपण घडून आणत असतो आणि ती त्याला करायची नसते आणि त्या कृतीला जर त्याने नकार दिला, थोड्या वेळानंतर तो कंटाळला तर आपण त्याला काय म्हणतो, अरे मेला एवढं मोठं झालं घडो तू का अजून समजणार नाही का. म्हणजे या मुलामध्ये दोन्ही बाजूने छळणुकीची प्रक्रिया करण्याचं काम समाज आणि इतर घटक करत असतात आणि म्हणून या दोन्ही गोष्टींचा समाजातील लोकांनी गांभीर्याने विचार करावा असं या कार्टो कादंबरीच्या माध्यमातून दिसून येईल. कारण हा कार्टो नावाचं जे पात्र आहे ते नेहमी वेगळ्या प्रकारचं विचार करत असतो. आपण बालमानसशास्त्र समजून घेतलं पाहिजे. विशेषतः शिक्षकांना बालमानसशास्त्र शिकवलं जातं. शाळेमध्ये B.Ed शिकत असताना, B.Ed शिकत असताना बालमानसशास्त्राचा अभ्यास घेतला तर यासाठी की मुलांच्या मनामध्ये काय चाललेलं असतं हे शिक्षकाला समजावं लागतं. शिक्षकाने मुलाबरोबर मूल होऊन वागावं लागतं आणि त्याच्या मनातील गोष्टी समजून घेऊन त्याला पुढे आणावं लागतं. हा जो कार्टो आहे त्याच्या गोष्टी म्हणजे आई वडिलांची पैशाची गोष्ट तो पाहतो, ऐकतो. आई आणि बाबा यांचा संवाद ऐकतो की पैशांबद्दलचं असतं की आई सांगत असते की अमुक अमुक गोष्ट हवी आहे ती घेऊन ये. परंतु बाबा त्याला नकार देतात. ते म्हणतात की अगं एवढे पैसे कुठून आणणार. कार्टो हे सगळं ऐकत असतो आणि कार्ट्याची प्रतिक्रिया वेगळी असते. पैसे तर आणता येत नाहीत म्हणजे आपल्याकडे म्हणतात की सगळ्या गोष्टींचं सोंग करता येतं पण पैशाचं सोंग काही करता येत नाही. मग कार्टो आपल्या मनातल्या गोष्टी आहेत त्या बाहेर पडतात. त्याच्या पदरी काही नाण्यांची चिल्लर साठलेली असते. ती चिल्लर तो घेऊन जातो आणि पाठच्या परसवामध्ये तो खणतो आणि चिल्लर त्या खड्ड्यामध्ये पुरून ठेवतो. आई आणि बाबांचा संवाद संपल्यानंतर आई कार्ट्याला शोधायला येते. पण कार्टो पाठच्या घरामध्ये काहीतरी करत असतो. काय करतो हे पाहण्यासाठी आई येते तर तो मातीमध्ये काहीतरी कृती करतो आहे हे त्या लक्षात आलं. जाऊन बघते आणि त्याच्या पाठीत झपाटा घालते आणि ते सगळं ते काय केलेलं आहे ते उकरून काढते. आई त्या ठिकाणी पैसे खोऱ्याने ओढून काढतात. आपल्या मालवणी भाषेमध्ये असं म्हणतात म्हणजे एखादा कोणी बाहेर देशामध्ये गेला तर त्याला तो दुबईत गेलो आणि दुबईतून पैसे आणलेले बघतो म्हणजे खोऱ्याने पैसे आणलेले असं आपल्याकडे बोललं जातं. मग त्या पद्धतीने म्हणजे खोऱ्याने पैसे ओढण्याची प्रतिमा या ठिकाणी कल्पना मलिक यांनी दोन अर्थाने वापरलेली आहे. बालविश्वाच्या बाबतीत आपल्याला असं दिसून येईल की लहान मूल हे त्याला त्याच्या पद्धतीने विकसित व्हायला द्यायचं असतं आणि कोणताच मुले कोणाच्या मालकीचं नसतं.
एका इंग्रजी लेखकाने असं म्हटलेलं आहे की प्रत्येक मूल हे स्वतंत्र आयडियल अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे. ते आईचं किंवा बाबांचं असत नाही. म्हणजे जन्मल्यानंतर कोणतंही मूल हे आईचं किंवा बाबांचं असत नाही, तर ते एक स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून जन्माला आलेलं असतं. आणि म्हणून त्याला तशाच प्रकारे वाढू द्यायचं असतं. म्हणून कला, संगीत, नृत्य, नाट्य, गायन या सर्व क्षेत्रांमध्ये मुलांचा जर विकास झाला पाहिजे तर सर्व समाज घटकांनी त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. लेखिका कल्पना मले ज्या स्वतः प्राथमिक शिक्षिका आहेत, त्या जशा कृतीशील कार्यकर्त्या आहेत, त्याच पद्धतीने कोणत्याही व्यक्तीची, कोणत्याही घटनेची खोटी स्तुती करण्याची बाब त्यांच्याने होत नाही. आणि म्हणून त्यांच्या कथांमधून सुद्धा असंच आपल्याला एक ठाम भूमिका घेऊन येणारा कार्टा पाहायला मिळतो. आणि या कार्टाच्या माध्यमातून स्वतःचं वेगळं आभाळ घेऊन येणारं जग पाहायला मिळतं. मी सिंधुदुर्गातील साहित्य चळवळीच्या वतीने, सम्यक साहित्य संसद या माझ्या संस्थेच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीला सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. आमचे अभ्यासू व्यक्तिमत्व असणारे प्राध्यापक आदरणीय वैभवजी साचर यांना मी त्यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी विनंती करते. आपल्या लहानपणी तामणकरांचा गोट्या होता, बोक्या सातबंड होता, फास्टर पेन होता. पण आजच्या पिढीसाठी हा कार्टो होता. कार्टो का आहे याचा प्रत्येक प्रसंग वाचत असताना की हे असं होऊ शकतं का, जसं आता कुंभार सर म्हणाले की आजच्या पिढीला कदाचित ह्या परिकथा वाटतील, कारण का त्याने ते अनुभवलेलंच नाही. गेले 1.5 वर्ष आपण ज्या कोरोनाच्या महामारीमध्ये जी मुलं स्क्रीनवरती दिसत आहेत आपल्याला, परंतु आपल्याला त्याच्याबद्दल पोचता येत नाही आहे, हा जो भावनिक जो बंध आहे तो मला वाटतं या पुस्तकाच्या माध्यमातून आमच्या मलय मॅडमने मांडलेला आहे. की ह्या पुस्तकातून जसं मी मगाशी सांगितलं की कुठेतरी ते बालपण आपण शोधत असतो. या पुस्तकाच्या माध्यमातून आपण ते बालपण आपण सगळेच हा गेला 1 महिना आपण एक तास मागाचा की आपण आपलं बालपण शोधतोय की आपण आपल्या बालपणात काय करायचं. जेव्हा मलयबाई प्रस्तावनेला उभ्या राहिल्या तेव्हा नकळता होईना आपण शोधत होतो, अरे आम्ही लहानपणात हे केलं होतं. जेव्हा कुंभार सरांनी ती पुण्याच्या गोष्ट सांगितली तेव्हा आपण पण काहीतरी असं करायला कुठेतरी गेला असेल. आपण खेळताना आपले हातपाय आपटले असतील, आपल्याला खर्चटलं असेल. आजची गोष्ट फार वेगळी आहे. आज आपण लगेच खर्चटलं की आपण सेफ्टीचं इंजेक्शन देतो. आपल्याला फार साधं होतं. ते साधं काय होतं की तीच माती जिथे खर्चटलं असेल ते लावायचे, रक्त थांबलं, प्रश्न मिटला. एवढं सोपं होतं. आणि एवढं सोपं होण्यासाठी मला वाटतं हे मुलं तर वाचतीलच. आज काय कायला असा प्रश्न पडतो, आता सगळ्यात मी सर्व शिक्षक मंडळी काय कायला खरंच प्रश्न पडतो की मुलांना खरंच मानसशास्त्र शिकवण्याची गरज आहे का. उत्तर नाही मिळत का. मला काय कायला असं वाटतं की ह्या मुलांना काहीतरी शिकवण्यापेक्षा त्यांच्या पालकांना काहीतरी शिकवावं लागेल, अशी एक परिस्थिती आजच्या समाजामध्ये निर्माण झालेली आहे. आणि कदाचित आपणही असं आयुष्य जगू शकतो, एक नैसर्गिक आयुष्य आपण असं जगू शकतो, ही भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होईल असा एक माझा ठाम विश्वास आहे. जाता जाता पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो. मलेबाई तुमच्या पुढच्या वाटचालीला शुभेच्छा. धन्यवाद. थांबतो. किरण येळे प्रसिद्ध कवी आणि पटकथाकार यांनी सुद्धा या ऑनलाईन कार्यक्रमामध्ये आपल्या दृश्य स्वरूपामध्ये प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत, त्या आपण पाहूया. रसिको नमस्कार. आज कल्पना मलय लिखित कार्टो ही बालकादंबरी प्रकाशित होत आहे आणि त्यासाठी मी कल्पना मलय यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि कार्टो या कादंबरीस अनेक शुभेच्छा देतो. मी ही कादंबरी वाचलेली आहे आणि वाचताना मला सातत्याने मालगुडी डेज या कादंबरीची आठवण झालेली आहे. तिथला स्वामी आणि इथला कार्टो म्हणजे काशीनाथ रघुनाथ टोपले हे दोन्ही मुलं मला सारखी वाटली. त्यांच्यातला द्वाडपणा, त्यांच्यातला गिरे तो भी टांग ऊपर हा जो भाग आहे, हे सगळं मला समान वाटलं आणि दोघेही इतके गोड
वाटतात मला की आपण ते आवर्जून वाचावं असं माझी इच्छा आहे. मी अनेकांना ही कादंबरी सांगितलेली आहे, त्याविषयी सांगितले आहे, ती वाचा असं सांगितलेलं आहे. आपल्यालाही ते वाचेन. त्यातमधलं एक खूप अनेक किस्से आहे, पण एक किस्सा सांगतो जो सुरुवातीसच आहे आणि फार काही सांगत नाही, कारण आपण ती वाचावी अशी माझी इच्छा आहे. तर असं तो कार्टो म्हणतो की लहानपणी एकदा म्हणजे लहानच आहे तो, पण तो एकदा म्हणतो की एका वर्गात असताना लहानपणी पाटी पेन्सिल आणि लिहित होतो आणि सफेद तो पेन्सिल असते ती खेळता खेळता किंवा लिहिता लिहिता माझ्या नाकात मी घातली आणि ती तिथे अडकून बसली आणि काही केलं निघेना. आई वडिलांनी प्रयत्न केले, डॉक्टरांनी प्रयत्न केले, सगळ्यांनी प्रयत्न केले, पण ते निघेना आणि शेवटी तिथून सदू मामा जात होते, त्यांनी माझ्या नाकात तपकीर टाकली आणि मला जोराची शिंक आली आणि त्या शिंकेसरशी ती सफेद पेन्सिल बाहेर पडली. आणि यानंतरचं एक वाक्य तो खूप गमतीदार म्हणतो. तो म्हणतो की त्यानंतर मी मात्र सावध झाले आणि त्यानंतर मी माझ्या नाकात हवेशिवाय काही एक घालू नये. असे गमतीशीर किस्से त्याने त्याच्या बालभाषेत आणि खट्याळ भाषेत सांगितलेले आणि मुख्यतः म्हणजे मालवणी भाषेत सांगितलेले. त्यामुळे मालवणी भाषेचं वैभव आणि तो बालभाषेतला निरागसपणा या दोन गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात, ऐकायला मिळतात, वाचायला मिळतात आणि आपल्याला आपल्या बालपणाची आठवण येते. तर तुम्ही ही कादंबरी जरूर विकत घ्या आणि वाचा, इतरांना भेट द्या. अनेक शुभेच्छा. धन्यवाद. त्यानंतर या कार्यक्रमासाठी बालाजी सुतार यांच्याही प्रतिक्रिया आणि सदिच्छा पण त्यांनी 4 शब्द कळवलेले आहेत की मराठी साहित्यामध्ये चांगल्या लेखनाचं दुर्भिक्ष असलेलं एकच दालन मला जाणवतं आणि ते म्हणजे बाल साहित्याचं दालन. बालकथांच्या नावाखाली बहुतेक वेळा मोठ्यांच्या जगांचं, मोठ्यांच्याच कल्पनांचं आरोपण त्या गोष्टीमध्ये केलेलं असतं असं दिसत असतं. कल्पना मले यांनी कार्टो ही बालकादंबरी या पूर्वापार दृश्याला छेद देणारी लिहिली आहे आणि हे प्रथम दर्शन लक्षात येतं. पौगंडावस्थेत प्रवेश करणाऱ्या मुलांचं भावविश्व कल्पना मले यांनी फार चित्रदर्शी रीतीने रंगवलेलं आहे. आणखी आनंदाची गोष्ट ही आहे की सबंध कादंबरी मालवणी बोलीतून आलेली आहे. मालवणी भाषेत या बालकादंबरीच्या रूपाने एका सशक्त पावलाचं पदार्पण होत आहे. या कादंबरीच्या लेखिका कल्पना मले यांना पुढील प्रवासाला खूप खूप सदिच्छा. कार्टो ही गोष्ट मुलांना निखळ वाचनानंद देत राहावं अशा प्रकारच्या सदिच्छा बालाजी सुतार यांनी कळवलेल्या आहेत. माझ्या मालवणी भाषेचा किती वर्णावा महिमा, तिच्या रसाळ वाणीचा वाटे अभिमान आम्हा. अशी वैभवशाली परंपरा लाभलेली आपली मालवणी भाषा. या मालवणी भाषेला अनेक कवी, लेखक, नाटककार, कलावंत यांनी आपल्या लेखन सामर्थ्याने आणि कलाकृतीच्या माध्यमातून या भाषेला सतत फुलवत ठेवले. त्यातीलच कल्पना मले या लेखिका. मालवणी भाषेतील लिहिलेली ही पहिली बालकादंबरी वाचकांना लक्षवेधी ठरत आहे. या प्रकाशन सोहळ्याचे उद्घाटक, नाट्य दिग्दर्शक, नाट्यकर्मी सुहास वरुणकर, ज्यांच्या हस्ते या बालकादंबरीचे प्रकाशन झाले ते मालवणी भाषेचे अभ्यासक प्राध्यापक वैभव साटम. या बालकादंबरीच्या लेखन प्रवासाला सदिच्छा देणारे सेवाभावी व्यक्तिमत्व भाई चव्हाण. कादंबरीच्या आशयसूत्राचे विवेचक कवी सिद्धार्थ तांबे, कवी प्राध्यापक मोहन कुंभार आणि या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रनिवेदन करणाऱ्या सुजाता टिकले या सर्वांनी आपला बहुमोल वेळ देऊन या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहिले त्याबद्दल त्रिवार धन्यवाद. कार्टो या बालकादंबरीचे प्रकाशक, ऋग्वेद मासिकाचे संपादक आदरणीय सुभाष विभूते, मासिक ऋग्वेद चिल्ड्रन रिलीफ फंड आजरा, मुद्रण सहाय्यक सुनील सुतार, संगणक अक्षर जुळवणी पुष्पलता घोळसे आणि बुकिंग सहाय्य पूजा नेवरेकर या सर्वांना त्रिवार धन्यवाद. तसेच कार्टो या बालकादंबरीला ज्यांची प्रस्तावना लाभली आहे त्या ज्येष्ठ लेखिका डॉक्टर विजया वाड, कादंबरीचे मुखपृष्ठ आणि आतील चित्रांचे रेखाटन करणारे चित्रकार ओमकार महामुनी, प्रूफ रीडिंग आणि मार्गदर्शन कवी वीर धवल परब, कवी डॉक्टर अनिल धाकू कांबळी,
तसेच या बालकादंबरीच्या लेखन प्रवासाला सदिच्छा देणारे कवी पटकथाकार किरण येले, कवी बालाजी सुतार, ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक राजा शिरगुप्पे, कवी डॉक्टर अशोक कौतिक कोळी, शिक्षणतज्ज्ञ नामदेव माळी, लेखक सुरेश ठाकूर, अभिनेते अभय खडपकर, चित्रकार नामानंद मोडक, निवेदक राजेश कदम, शिवाजीनगर उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष राजू वर्णे, शिवमुद्रण कोल्हापूर, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, साने गुरुजी कथामाला मालवण, अखंड लोकमंच परिवार, दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग, सम्यक साहित्य संसद सिंधुदुर्ग आणि ज्यांनी कल्पना मलिये यांच्या लेखन प्रवासाला प्रेरणा दिली त्या सर्वांचे ऋणनिर्देश व्यक्त करतो. धन्यवाद.